वैष्णवी आपल्यातलीच एक मुलगी, पुण्याची घटना ऐकली असेल ना? हुंड्यामुळं तिचं जीव गेलं. तर माझा हा प्रश्न आहे, या हुंड्यामुळे अजून किती मुलींना त्यांचा जीव द्यावा लागेल? पण खरं सांगू का, लोकांना वाटतं सरकार काही करत नाही, पण कायदा आहे. 1961 पासून हुंडा बेकायदेशीर आहे आणि एका बाजूला आपला समाज हुंड्यामध्ये काय देणार आहे, हुंडा किती देणार आहे, असे प्रश्न विचारणारे लोकसुद्धा आपल्या समाजात अजूनही आहे. तर माझं असं म्हणणं आहे, हे कायद्याने नाही, हे समाजाने थांबवायला पाहिजे. एका सर्वेनुसार दर तासाला एक मुलगी या हुंड्यामुळे तिचा जीव गमावत आहे. हे पुण्यात घडलं म्हणून सर्वांचं लक्ष तिकडे गेलं असं नाही. हे तर गावोगावी, शहरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या परिवारात या सगळ्या गोष्टी घडत आहे. पण आपण आपले डोळे झाकतो. आपण म्हणतो ना, याच्यात सरकारचा दोष आहे. तर सरकारला दोष देऊन काहीच फायदा नाही. आपल्या लोकांची मेंटॅलिटी तशी आहे. आपल्या गल्लीत, आपल्या परिवारात, आपल्या समाजामध्ये आपणच बोलायला पाहिजे. हुंडाला नकार दिला पाहिजे. हुंड्याची गोष्ट जरी आली ना, स्पष्टपणे नाही बोलायला पाहिजे. ही फक्त वैष्णवीची गोष्ट नाही, ही सगळ्यांच्या मुलींची गोष्ट आहे. आणि तुम्हाला खरंच वाटत असेल हे सगळं संपवायला पाहिजे, तर पाठीशी उभं राहा, व्हिडिओला शेअर करा आणि बोलायला सुरुवात करा. ही परंपरा संपवूया आता. धन्यवाद.